हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण। मी भाग्यश्री माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। तर आज मी देणार आहे माझ्या घराची होम टूर देण्या इतपत खरं तर माझं घर फार मोठं नाही आहे, छोट्याशा 2 रूम आहेत, पण जे आहे मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सो आय होप तुम्हाला माझं छोटंसं घर आवडेल। तर चला आपल्या घराच्या होम टूरची सुरुवात करूया। तर आपल्या घराची सुरुवात इथून होते। तर इथं मी एक गेट करून घेतलेले। आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते, तर आपण राहतो फर्स्ट फ्लोअरवर। आता खालच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये 4 रूम आहेत, त्या रेंटनी दिलेल्या आहेत आणि त्या माझ्या बहिणीच्या रूम आहेत, हे पण क्लिअर करते। आणि तिथं एक मोठं गेट आहे, सेफ्टीसाठीच बसवलेलं आहे, पण तरी पण एक प्रायव्हसी राहावी आणि सेफ्टी पण एक्स्ट्रा राहावी, त्याच्यामुळे मी इथं पण एक गेट करून घेतलेलं आहे। कारण मुली छोट्या आहेत, त्याच्यामुळं एक गेट असलं ना की प्रेफर राहतं, कुलूप कडी लावली की ते आपण बाहेर जात नाहीत। आणि झाडांची मला थोडीफार आवड आहे, त्याच्यामुळं मी इथं अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत आणि भरपूर लावलेली आहेत। आता चिव ते झाडं ठेवत नाही खरं तर, कारण थोडीशी काही कळी एखादी उमालताना तिला दिसली की ती लगेच तोडते, झाडांची पानं तोडते। पण आता ती लहान आहे, तोपर्यंत ह्या गोष्टी चालायच्या। आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं मेन दरवाजा आहे जो की उत्तरेकडं तोंड करून आहे, त्याच्या कडेला पण एक खिडकी लावलेली आहे। बरीचशी झाडं ना माझी जास्त करून फुलांची ठेवलेली आहेत मी, कारण देवपूजेसाठी वगैरे फुलं आपल्याला भेटावी यासाठी। तर जास्त करून गुलाबाचीच झाडं आहेत आणि अशा कळ्या आलेल्या आहेत, भरपूर कळ्या येतात, पण चिव ठेवत नाही, हा एक वेगळा पार्ट आहे। आणि इथं पण आता पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळं अशी मी वर जरा कट्ट्यावर पण कुंड्या ठेवते, जेणेकरून पाणी वगैरे घालायचं टेन्शन राहत नाही। इथं एक अशी 1 फुटाची गॅलरी करून घेतलेली, जेणेकरून आपले मॉप असतील किंवा बादली बकेट काय असेल ते बाहेरच्या बाहेर राहील साठी। आणि अशा प्रकारे पोर्च आहे बघा। आणि गेटच्या पलीकडे पण 3 रूम आहेत आणि त्या पण रेंटने दिलेल्या आहेत, तिथं पण भाडेकरी राहतात। पूर्ण भिंतीला ढोलपुरी लावून घेतलेली, जेणेकरून कलर पण वाचावा आणि धुवायला पण ते सोपं जातं। तुम्हाला मी माझं आतून घर दाखवते। तर इथं आत आल्यानंतर हा लागतो पहिला आपला हॉल, आणि इथं कडेलाच तुम्ही बघू शकता इथं आहे पाळणा। आता या पाळण्याचं थोडेच दिवस काम आहे, नंतर हा ठेवूनच द्यायचा आहे। त्याच्या कडेला एक छोटासा कॉर्नर टेबल ठेवलेला आहे आणि त्याच्यावर ठेवलेला आहे हा फ्लॉवर पॉट। आणि इकडे एक खिडकी आहे दरवाजाच्या कडेलाच, इथं चावी वगैरे सगळं आपण अडकवलेलं आहे आणि इथं लाईटीचा बोर्ड वगैरे आहे। आणि इकडं आहे सिटिंग एरिया, तर इथं सोफा ठेवलेला आहे, तर हा आहे सोफा। आणि इथं आहे टेबल, हा टेबल जेव्हा आपलं नवीन घर झालं होतं ना तेव्हा आपण घेतला होता। आणि इथं साऊंड वगैरे ठेवलेला आहे, पीसी ठेवलेला आहे आणि थोडंसं डेकोरेशन वगैरे इथं केलेलं आहे। आणि आधी हे कपाट नव्हतं, पण आपल्याला थोडेसे कपडे वगैरे ठेवायला कमी पडत होतं, त्यानंतर मग हे कपाट पण करून घेतलेलं आहे हे। आणि हा सेंटर टेबल इथं ठेवलेला आहे, कारण सगळी चिव वगैरे यातली कपडे काढते, त्याच्यामुळे हा सेंटर टेबल आपण इथं ठेवलेला आहे। तर हा असा काहीसा असा दिसतो आपला हा कॉर्नर। तर या तुम्हाला आता मी माझं किचन दाखवते। तर इथून एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा आपलं किचन लागतं आणि किचनमध्ये एंट्री केली की समोरच आहे आपला देवारा। तर देवारा अशा पद्धतीनं ओपनमध्येच केलेला आहे, कारण मला असंच हवा होता। माझ्याकडे आधी देवारा होता, पण मला ओपनमध्ये आवडतो, त्याच्यामुळे मग ओपनमध्येच करून घेतला। इकडून आल्यानंतर पहिल्यांदा इथं ठेवलेला आहे फ्रीज। तर हा फ्रीज पण मी ऑनलाईनच घेतला होता, तर तुम्हाला व्हर्लपूलचा आहे, तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की घ्या, 4-5 वर्ष झालेले आहेत आणि खूप चांगला लागलेला आहे हा फ्रीज। आणि फ्रीजच्याच कडेला इथं सगळे मी डबे वगैरे ठेवलेले आहे। लेफ्टवर पण काही भांडी ठेवलेली आहेत, जे भांडी मला लागत नाही। आता पावसाळा सुरू झालाय, त्याच्यामुळे डेरा वगैरे सगळं वर ठेवलेले आहेत। इथं स्टीलचे डबे ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळे आपले गूळ शेंगदाणे वगैरे आहेत। इथं पिठाचे डबे ठेवलेले आहेत, इथं वाट्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि इथं सगळ्या बरण्या आहेत, त्याच्यामध्ये डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत सगळ्या। तर अशा प्रकारे मी माझं छोटासा संसार आहे, दोघांना लागेल तेवढीच मी मोजकी भांडी ठेवलेली। आणि इकडे तुम्ही बघू शकता, इथे मी ठेवलेली वॉशिंग मशीन। तर आधी इथे ना एक बेसिंग होतं, म्हणजे ब्रश वगैरे करण्यासाठी आम्ही काढलं होतं पॉइंट, पण नंतर मग ते बेसिंग काढून इथं ठेवलेली आहे आम्ही ही वॉशिंग मशीन।
इथं आरसा वगैरे ठेवलेला आहे आणि आपले पावडरचे डबे वगैरे तेल शॅम्पू ठेवण्यासाठी इथं असे 2 कप्पे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मग आपले तेलाच्या बॉटल वगैरे या असतात. तर हा आहे असा हा कॉर्नर आहे. इथं ब्रश वगैरे ठेवलेले आहेत आणि इथंच आपलं बाथरूम पण आहे. एवढ्या 2च आपल्या रूम आहेत, त्याच्यामुळे इथं अटॅच मध्ये बाथरूम केलेले आहे. तर इकडं आल्यानंतर इथं आहे पहिल्यांदा आपला हा किचन कट्टा. तर इथं ॲक्वा वगैरे लावलेला आहे आणि हा आहे आपला किचन ओटा. छोटासाच आहे पण माझ्या एकटीला बरा पडतो आणि 3 बर्नरची शेगडी घेतलेली आहे मी इथं. आणि इथं सगळे काचेचे ग्लास किंवा ड्रायफ्रुट्स, हळद, मिठाच्या बरण्या मी इथं ठेवलेले, जेणेकरून स्वयंपाक करताना मला ते थोडंसं कम्फर्टेबल वाटेल आणि लगच्या लगेच हाताला येतील अशा मी ठेवलेले. आणि भांडी वगैरे घासून झाले की मी या जाळीतच ठेवते. प्लस जागा कमी असल्यामुळं ताटं वगैरे मी सगळी ह्या एका रॅक मध्येच बसवलेली आहेत. आणि इथं पण काही चमचे वगैरे, जसं की या तेलाच्या बॉटल वगैरे, जे न लागणारं सामान आहे ती मी या कप्प्यात ठेवलेले आहे. कांदे बटाटेसाठी इथं केलेले आहे आणि जे आपल्या छोट्याशा प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे असतात त्या मी खाली ठेवते. आणि इथं ठेवलेली गिरण आणि गिरणीवरच मग आपलं जे काही रात्रीचं शिल्लक राहिलेलं जेवण वगैरे असतं ते मी इथंच ठेवते, कारण किचन ओटा मला पूर्ण क्लीन लागतो, त्याच्यामुळे मी इथं काही ठेवत नाही. तर हे आहे माझं असं छोटंसं पूर्ण किचन. तर चला, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि माझं छोटंसं घरही आवडलं असेल. घर आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा की माझं घर कसं आहे. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.